नमस्कार माझे महाराष्ट्र बांधवांनो. आपण तर आपल्या या पाठात काही महाराष्ट्रातील काही लोकप्रिय जनावर जे आहेत आपण प्रकाश त्यांच्या जीवनावर टाकीत असतो. तर आज आपण पाहूया बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर थोडा प्रकाश टाकून आणि त्यांच्या जीवनातील काही विचित्र गोष्टी आणि त्यांनी केलेले कार्य याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहोत. तरी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, ताकी जेणेकरून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर चला तर सुरू करूया. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाळ केशव ठाकरे. यांना बाळ बाळ ठाकरे किंवा बाळ ठाकरे या नावाने प्रसिद्धी होती. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये पुणे येथे झाला आणि मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 मध्ये मुंबई, महाराष्ट्राची राजधानी येथे झाला. शिवसेना पक्षाचे ते संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता व मराठी लोकांचे समर्थक होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात पाहायला भेटतात. तर मित्रांनो, ते एक व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. इसवी सन 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे काढीत असे आणि काही जाहिरातीसाठी सुद्धा ते डिझाईन आपली देत असे. त्यांनी जे कार्य खूप मान केले. त्यांचा सर्वात आवडता व्यंगचित्र म्हणजे इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा. ते इंदिरा गांधी यांचा व्यंगचित्र असा जबरदस्त काढायचे की ते आतापर्यंत कोणीही काढला नसेल किंवा याच्या आधी कोणीही काढलेला नसेल. ते लोकांना एवढा आवडायचा की त्यांची जी व्यंगचित्रीकारिता इंदिरा गांधी यांच्याही चित्रामुळे प्रसिद्धीस आली. बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक व्यंगचित्रात्मक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट 1960 मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे मार्मिक नाव बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. या समारंभास प्राचार्य अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली. इसवी सन 1960 पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत दिसत असे. त्यांचं म्हणणं असं होतं मित्र, महाराष्ट्रातील जे गरीब लोक आहे, महाराष्ट्रातील मराठी माणसावरही बाहेरचे जे व्यापारी असे, गुजराती असे, इतर राज्यातून आलेले व्यापारी महाराष्ट्रातील गरीब जनतेला आपला गुलामच्या हिशोबात वागायचे आणि स्वतः राज्य करायचे असा त्यांचा म्हणणं होता. त्यांनी काही जणांमध्ये मार्मिकची अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. ठाकरे लहान मुलांसाठीच्या श्याम या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते. आता त्यांचा आपण पुढील दौरा पाहू. त्यांनी शिवसेना पक्ष कसा स्थापन केला हे सुद्धा आपण पाहू. मित्र, ठाकरेंनी जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मध्ये समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे. ठाकरे जे होते जे पुरोगामी मताचे नेते होते. ठाकरेंना असं वाटायचं की आपले जे लोक आहे ते खालच्या स्तरावर जात आहे. महाराष्ट्रात राहून मराठी लोक जे आहेत दुसऱ्यांची गुलामी करत आहे असं ठाकरेंना वाटायचे.
ठाकरे भावनिक होते. ठाकरे स्वतः काही कार्य असे मराठी माणसांसाठी केले जे इतिहासात उल्लेखनीय ठरण्याचे याच्यात आहे. मराठी माणूस दुविधेत आहे असा याचा त्यांचा उल्लेख होता. महाराष्ट्रात उद्योग आहे पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईतच अपमानित होतो. असं जे इथं ठाकरेंचे मत होतं. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे 5 लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील शिवाजी पार्क वरील मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. झुणका भाकर केंद्राची योजना, वृद्धाश्रमाची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टी वासियांना घरे, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व जे की बाळ ठाकरे. परप्रांतीयांचे तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यामागचा विचारही त्यांचा होता. ठाकरे हिंदुत्ववादी होते. बॉम्बस्फोट, देशविघातक कृत्य घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असं जे ठाकरेंचा मत होता. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुल चालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी हिंदू हृदय सम्राट असे नाव दिले. तर मित्रांनो, 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबई मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती तर नवाजुद्दीन सिद्दीकी हे ठाकरेंचे भूमिकेत होते. मित्रांनो, आपली आजची बाळ ठाकरे यांच्या जीवनावरील कथा कशी आहे, आवडली का नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ चांगले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.